हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज आपण आलोय मंगळनाथ मंदिर उज्जैन येथे। मंगळनाथ हे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे। मंगळनाथ मंदिर उज्जैन नगरीचे रक्षक आणि राजा भगवान शिव यांना समर्पित आहे। मंदिरात खूप छान वातावरण आहे। हे मंदिर भात पूजेसाठी प्रसिद्ध आहे। मंगळनाथांचा जन्मच इथे झाला असल्यामुळे हे श्री मंगळनाथांना समर्पित असणारे एकमेव मंदिर आहे। भारतासह परदेशातूनही हजारो लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी इथे येतात। मंगळ ग्रह आणि त्याचा असणारा प्रभाव याबद्दल खूप समज आणि गैरसमज आपण ऐकलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मंगळाचा प्रभाव आणि ह्यूमन बॉडी यांचा काय संबंध आहे, कसा प्रभाव पडतो हे आपण आज पाहणार आहोत। मंगळ हा एक ग्रह आहे जो मानवी शरीराच्या अवयवांवर आणि एकूण आरोग्यावर प्रभाव पाडतो। तो स्नायू व रक्ताशी संबंधित आहे आणि शरीराचा रक्षक मानला जातो। बलवान मंगळ शारीरिक शक्ती व सहनशक्ती वाढवतो, तर कुमकुवत मंगळ स्नायू आणि रक्तांशी संबंधित आरोग्य समस्या निर्माण करतो। रक्तासंबंधित जेवढ्या प्रक्रिया आहेत त्या मंगळामुळे असतात, कारण मज्जा म्हणजेच मणक्याचा तो कारक तत्व आहे। विश्वामध्ये भारतामध्ये मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशातील मध्य भाग म्हणजेच उज्जैन अवंतिका आणि उज्जैन मधील मध्य भाग म्हणजेच मंगलनाथ मंदिर आहे। मंगलनाथ मंदिराजवळून कर्कवृत्त जातं असं मानतात। त्यामुळे पृथ्वीचा मध्य भाग म्हणजेच मंगलनाथ आणि आपल्या मानवी शरीराचा मध्य म्हणजेच मज्जा संस्था हे एकमेकांशी रिलेटेड आहे असं मानण्यात येतं। असं म्हटलं जातं की मंगळनाथ हे पृथ्वीचं केंद्र आहे। कर्कवृत्त मंगळनाथ मंदिरामधून जातं, तर ज्योतिषांच्या मते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ 4थ्या, 7व्या, 8व्या किंवा 12व्या स्थानावर असेल तर व्यक्ती मंगळाने त्रस्त असतो। मंगळनाथ हे एकमेव मांगलिक मंदिर आहे जे मांगलिकांच्या सर्व वाईट गुणांना सद्गुणांमध्ये रूपांतरित करू शकतं। त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक इथे येतात, कारण इथे मंगळासंबंधीच्या सर्व बाधा दूर होतात। मंगळाच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहण्यासाठी मंदिरात अनेक पूजा केल्या जातात। नकारात्मक प्रभावांपासून दूर राहण्यासाठी केली जाणारी पूजा म्हणजेच भट पूजा। यामध्ये भगवान शिवाला दही आणि तांदूळ अर्पण केल्यात येतं। यामुळे विवाह, नातेसंबंध, भय इत्यादी समस्या सोडवण्यास मदत होते। असं बोलतात, भट पूजा मंगळदोष पूर्णपणे काढून टाकते। मंदिराच्या बांधकामाच्या तारखा अज्ञात आहेत। असं म्हटलं जातं की सिंधींच्या राजघराण्याने हे पुन्हा बांधले आहे। मंदिर पांढऱ्या संगमरवराने बांधलेले आहे। मंदिराच्या परिसरात सर्व वस्तू लाल रंगाच्या आहेत। पहिल्या मजल्यावर पूजा केली जाते व दुसऱ्या मजल्यावर शिवलिंग आहे। हे मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।